जी मुलं लॉकडाऊन नंतर की चला एन्जॉय करू म्हणून चाललेत, त्यातल्या 3 जणांना माहीतच नाही की आपली आता ही लास्टची ट्रिप आहे, आपण याच्यानंतर येणारच नाही. तर तिथे काय झालं, त्या डॉग्सनी मला एका पॉईंटला आल्यानंतर, म्हणजे माझं हॉटेल 50 मीटरवर असेल, त्यांनी ना मला सर्कल केलं. एक पण अटॅक नाही करते माझ्या अंगावरती, येत नाही, मला चावत नाही, फक्त सर्कल करून हाऊल करतात ते वर बघून. हे थोडं मला अननॅचरल वाटलं, की म्हटलं हे थोडं वेगळं आहे, कारण हे असं नाही करत डॉग्स कधी. मग मी त्याला विंग सांगितली, मी या विंगला फर्स्ट फ्लोअरला राहतो, माझा हा फ्लॅट नंबर आहे. ते म्हणजे तू एकटाच राहतो का तिथे? ते म्हणजे भीती नाही वाटत का म्हणे राहायला तिथे? म्हणजे भीती काय वाटायची? ते म्हणे कोणीच राहत नाही. आणि त्या बाजूच्या फ्लॅटमध्ये तर एक इन्सिडेंट घडलेला म्हणे. तिथे एक दिवस काही जण पार्टी करत होते आणि पार्टी करता करता अचानक ते सगळं घर जळालं. आणि ज्या दिवशी मला कळालं तो होती 4 ऑगस्ट. आता ते अघोरी वगैरे बसले, मी मस्त फोटो वगैरे काढतो. मी त्यांना विचारलं की मी तुमचे फोटो काढू का? तर ते बोललो, त्यांनी इशारा केला की हां ठीक आहे काढ. तर त्यातलं एक ना मला बोलतो की ये इकडे. मग तो बोलला तुझ्या पाठीमागे एक पिसाच होता काल रात्री. त्या रात्री लिटरली मला असं सगळं माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं की असं भरपूर असं वेगवेगळ्या एंटिटीज आहेत जे मला सर्कल करताय, पण मला एक एनर्जी प्रोटेक्ट करते. हॅलो हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा शैतान स्टोरीज आहे आपल्या मराठी हॉरर पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत अजय आणि कृष्णा. आपण जो आधी एक पॉडकास्ट शूट केला होता, हा त्याचाच एक सिक्वल असं समजू आपण, नेक्स्ट पार्ट. येस. सो आपण जसं मागच्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस करत होतो, आपण कशाबद्दल डिस्कस करत होतो? अतृप्त आत्मा. येस. तर आपण यावेळेस पिशाचांबद्दल तो ऐकला असेल, पिशाच किंवा असे प्रेत किंवा नाही का एंटिटीज की त्यांना सोल्स लागतात माणसांचे, तसे पण बरेचसे असतात. आता एक खूप आधी इन्सिडेंट घडला होता 1-2 वर्ष आधी, लॉकडाऊनच्या जस्ट नंतर. तर काय झालं होतं, लॉकडाऊनच्या जस्ट नंतर थोडे वर्ष झाले होते, एक अर्धा वर्ष झाला होता. तर काही मुलं होते एका जागेची की त्यांना असं झालं की चला आता लॉकडाऊन वगैरे झालं आहे, आपण खूप वर्ष झालं नाही का, 1.5 वर्ष झालं घरातच बसून एक ट्रिप काढू. तर ती मुलं म्हणले चला ठीक आहे, सगळी तयार वगैरे झाली, सगळी ट्रिपसाठी रेडी झाली. तर त्यांचं ठरलं की आपण कुठं जायचं. तर त्यांनी एक लोणावळ्यामधला एक रिसॉर्ट ठरवला होता की आपण एक काम करू, तर विला आपण तो एक विला बुक करू. चांगला मस्त मोठा विला वगैरे होता, आपण तिथं जाऊन एन्जॉय करू. तर मुलांचं सगळं ठरलं, सगळे निघाले वगैरे. रस्त्यामध्ये जाताना पण 2-3 पोरं अशी होती की ते अधूनमधून म्हणायचे अरे काम करायचं का, दुसरीकडे जायचं का, नको वाटते नाही का, मनातून त्यांना भीती वाटते वगैरे. पण पोरं म्हणले जाऊ दे अरे होत असेल. कसं होतं त्या मुलाचं असं होतं की त्याच्या आधी तो ड्रिंक नाही करायचा आणि त्याला मुलं असे बोलले की चल आपण ड्रिंक करू, त्याला सवय लागली होती. पण मुलं काय म्हणत होती की अरे तुला त्याची भीती वाटते का, तू ड्रिंक करशील काय होशील, काय नाही होत म्हणले एवढं, आपण निवांत राहू, काय एवढं नाही का, जास्त तुला नसेल करायचं, काय इश्यू नाही. तरी जाऊ दे म्हणले. रस्त्यात वगैरे मुलं गेले, विलाला पोचले वगैरे. वरती मुलं एंटर केल्यानंतर त्यांना असं वाटायचं की नाही का, आता आपण समजा तू कुठं फिरायला गेला, तुला कसं एक्साइटमेंट असते, अरे आपण नवीन जागे आलो आहे, आता एन्जॉय करायचं, एकदम दिवसभर एन्जॉय करायचं. मुलांना असं वाटत होतं की काहीतरी वेगळंच, की काय येतं नाही का, एकदम डल फिलिंग. कारण एक्साइटमेंट तर कोणाला काही जास्त वाटत नव्हती. तरी आता मुलांचं माहिती तुला, कुठून पण एक्साइटमेंट काढतच असते. मग सगळं झालं, सकाळी मुलं पोचले असेल 2-3च्या दरम्यान पोचले. मग आता त्यांचं काय करायचं, मग सगळ्यांचं काय झालं की चला आपण आवरून वगैरे स्विमिंग पूलमध्ये जाऊ. तर त्यातली काही पोरं काय केले की ते म्हणले की आम्ही नाही येत, तुम्ही आम्ही थांबतो बेडरूममध्ये, थोडा आराम करतो, तुम्ही जा. मग 2-4 पोरं गेले स्विमिंग पूल वगैरे मध्ये टाईमपास करायला लागले. तर स्विमिंग पूलमध्ये असं टाईमपास करताना एका मुलाला जाणवलं की त्याला कोणतरी स्पर्श करतोय, ट्राय करतोय, पाण्याच्या खाली त्याला स्पर्श करायचा प्रयत्न करतोय. तर तो असा दचकला आणि त्याने त्याच्यात मी त्याला शिवाय घातल्या, अरे तुला कळतं का नाही, पाय बी काय धरतोय नाही का, कोणाला वाटलं आता मस्ती करतील, चड्ड्या बिड्ड्या काढतील, असं काहीतरी नाही का, ते प्रँक चालूच राहील त्यांचा. तो म्हणते अरे नाही आम्ही काही केलंच नाही तसं म्हणून नाही का, कशाला आम्ही, तू बघितलं का आम्हाला, आपण 4 जण आहे, 4मधले 1 जण तरी गेले का खाली वगैरे मधून, ठीक आहे झालं नाही का. तिकडं पण तिथं बी तो बोलला अरे मला वेगळंच वाटते काहीतरी नाही का, कशाला आलो आपण इथं वगैरे. पण म्हणले गपना, पैसे घालवलेत आपण, करू एन्जॉय, काय नाही. मग बघता झाली रात्र झाल्यानंतर मग मुलांनी काय केलं, बॉनफायर वगैरे लावला. लॉन होता साईडला, लॉनमध्ये मस्त बॉनफायर वगैरे लावलं. बॉनफायर लावल्यानंतर सगळ्यांनी ड्रिंक्स वगैरे घेतले, सगळे पोरं ड्रिंक वगैरे करायला बसले. ड्रिंक वगैरे केल्यावर गाणे वगैरे लावल्यावरती सगळे नाचायला लागले. तर नाचायला लागलं, त्यातला एकच मुलगा व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता, बाकी सगळे नाचत होते. आणि त्यांचं असं झालं तोपर्यंत की ते चढली होती, त्यांना बऱ्यापैकी चढली होती.
पोरं नाचते देत अचानक असं झालं की जो व्हिडिओ काढणारा देखील पोरगा, व्हिडिओ फोटो जो काढत होता पोरगा तो, आणि सगळी मुलं अचानक कोलॅप्स झाली खाली. कोणालाच काहीच समजलं की कसं झालं, काय झालं, कारण एकदम सगळी झाली. एका जरी बघितलं असतं तरी कळलं असतं. आणि ती रात्रभर तशीच पडून होती. सकाळी जेव्हा तो विलाचा केअरटेकर आला, त्यांनी येऊन बघितलं की जी पोरं होती, 6-7 पोरं होती, त्यातली 2-3 पोरं तर त्यांच्या डोळ्यावरती असे एकदम मोठे झालेले होते. त्यांचे डोळे मोठे, म्हणजे आश्चर्य नाही का, असं शॉक बसल्यासारखा. त्यांचं शरीर पण फ्रीज झालेलं होतं. जशी पडली होती ना ती एकदम, जसे पुतळे पडतात का जमिनीवरती, तसे पडलेले होते 3 पोरं. आणि त्यांचा श्वास चालत नव्हतं, काहीच चालत नव्हतं. त्यांना तातडीने दवाखान्यात वगैरे हलवलं. जे उरलेले 4 पोरं होती, 4 पोरं असे होते की त्यांनी बोलायच्या बी हालतमध्ये नव्हते, कारण त्यांना त्यांची बोबडीच हे झाली ती वळ लागत नाही, की त्यांना बोलताच येत नव्हतं. झालं, एक दिवस उलटला, सगळ्यांचे फॅमिलीज वगैरे आले. बाकीच्यांना काय वाटलं की ह्यांच्यावर कोणतरी अटॅक वगैरे केला रात्री, किंवा ह्यांच्यासोबत काहीतरी झालेलं आहे. आणि परिस्थिती अशी होती की एका देखील मुलाच्या अंगावर खून नव्हती. मारलेलं कोणी, किंवा आपण म्हणतो ना मारलं ह्यांना, किंवा डोक्यात मारलं, की असं कोणाच्याच बॉडीवर काहीच निशाण नव्हता. तर काय झालं, डॉक्टरनी बघितलं सगळी जी मुलं वगैरे पडली होती, त्यातली जी 3 मुलं होती ती तर अनफॉर्च्युनेटली पासआउट झाली. आणि जे 4 उरले होते, 4ंचं असं झालं की डॉक्टरनी त्यांना एक्झामिन केल्यानंतर डॉक्टरला असं वाटलं की हे असं तर नाही चक्कर येऊन पडले असतील, किंवा काय झालं असेल, किंवा लाईटनिंग अटॅक वगैरे म्हणतो ना आपण, किती झाल्यावरती पडतात, तसं काहीच नाही वाटलं. डॉक्टरनी पोलिसांना कॉन्टॅक्ट केलं की बाबा पोलिसं बघतील म्हणून. जेव्हा पोलिस आले, पोलिसांनी सगळ्यांचे फोन चेक केले. सगळ्यांच्या फोनमध्ये एवढं काही नाही घावलं, कारण पोलिसांना बघायचं होतं नक्की रात्री हे कुठं होते, काय करत होते. तर जो मुलगा फोटो व्हिडिओ काढत होता त्याचा फोन चेक केल्यानंतर पोलिस लिटरली शॉकमध्ये गेले की त्यांनी बघितलं जे त्यांनी फोटो काढले होते, तू स्विमिंग पूलपासून ते रात्रीच्या बॉनफायरपर्यंत, प्रत्येक जागी जिथं मुलं होते ना, सगळ्या मुलांच्या मागं एक व्हाईट कलरचा अशी एक एंटिटी होती, बाई, प्रत्येक फोटोमध्ये होती ती फोटोमध्ये, प्रत्येक फोटोमध्ये. आणि शेवटला जेव्हा ती म्हणजे जे पासआउट झाली, पडले खाली, त्या टायमिंगला त्या फोटोमध्ये त्या बाईच्या हातात कुऱ्हाड होती. आणि त्या कुऱ्हाडीच्या नंतर त्या फोनमध्ये काहीच नाही. आणि त्या कुऱ्हाडीच्या नंतर ही पोरं सगळी गेली. आणि ती म्हणतात, तो जो केअरटेकर म्हणला की, म्हणजे केअरटेकरला आयडिया होती पण त्यांनी या मुलांना सांगितलंच नव्हतं. जेव्हा केअरटेकरची चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की ते इथं असं घडतं म्हणून. आणि तिकडं जो तो प्रेत आहे किंवा ती आत्मा आहे त्याला फक्त सोल पाहिजे. आणि 4 मुलं पण ते का वाचले की त्यांच्यापाशी काहीतरी रक्षासूत्र वगैरे त्यांच्या घरच्यांनी दिलेले होते, आणि त्या 3 मुलांपाशी नव्हते. मग त्या आत्म्याला असं झालं की त्या आत्म्याने त्या 3 मुलांचे तर सोल घेतले, हे फक्त उरले, हे 4 वाचले शेवटी. पण ते त्यांच्यासाठी तो लाईफ टाईम इन्सिडेंट राहिला ना. आता तू विचार बी नाही करू शकत, जी मुलं लॉकडाऊन नंतर की चला एन्जॉय करू म्हणून चाललेत, त्यातल्या 3 जणांना माहीतच नाही की आपली आता ही लास्टची ट्रिप आहे, आपण याच्यानंतर येणारच नाही. आणि ते पण अशा ह्याच्यामध्ये मरणार. आणि आता त्यांची पण सोल त्या पिशाच की कोण असेल त्याच्यापाशी आता ट्रॅप झाली शेवटी. म्हणजे आता त्या मुलांना लाईफ टाईम मुक्तीच नाही. अरे माहिती आहे तुला कसं होतं, कधी कधी ना आपल्याला असं एक म्हणजे आतमधूनच अशी एक इंट्युशन येते की आपण काहीतरी तरी देवाचं करायला पाहिजे, एक वेगळं. जसं आता लास्ट टाइम काय झालं होतं माहिती आहे का, आता माझ्या गळ्यामध्ये ना नेहमी मी माळ घालायचो लहानपणापासून. तर आता माहिती आहे तुला घरचे कसे तुळशीची माळ वगैरे घालून देतात, पण माझं कसं होतं, मी क्रिकेट वगैरे खेळायचो तर मग ती मध्ये मध्ये यायची, तर मग मी ती काढून ठेवायचं सहसा मोस्टली. आणि मग नंतर माझी सवय तुटून गेली होती की माळाने घालायची. आणि आपण दोरा पण बांधतो ना, तो पण नव्हतो बांधत मग मी. पण मग काय झालं माहिती आहे का, अचानक ना काय म्हणजे कुठून असं मला ना वेगवेगळे स्वप्न पडायला लागले होते. आणि आपण आता या बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस पण केल्या होत्या की देजाऊचे स्वप्न पडत होते मला. तर मग मला असं वाटायचं की थोडं आपण परत देवाचं सुरू करायला पाहिजे. आणि माझ्या हातामध्ये रक्षासूत्र राहायचं नेहमी, कारण आमच्याकडे कसं दर पौर्णिमेला घरी पूजा व्हायची, तर मग मम्मी बांधून द्यायची मला. तर काय झालं होतं की मी एक रुद्राक्षाची माळ घेतली होती आणि ती मी कायम घालायचो. आता एक असा इन्सिडेंट आला होता ना की म्हणजे रात्री मी म्हणजे झोपताना काढून ठेवायची होती माळ. एक रात्र ना मी विसरून गेलो काढायचा. त्या रात्री लिटरली मला असं सगळं माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं की असं भरपूर असं वेगवेगळ्या एंटिटीज आहेत जे मला सर्कल करताय, पण मला एक एनर्जी प्रोटेक्ट करते. त्यांचा माझ्यावरती अटॅक नाही होऊ देत आहे, अशा भरपूर गोष्टी. मी दचकून उठलो रात्री
आणि मग आणि ते मला असं जाणवलं की कारण माझ्या पूर्ण असं इथे मानेवरती ते आता रुद्राक्षाची माळ कशी जाळ असते ना, तर त्याचा असं पूर्ण एक पडला होता, काप पडला होता. तर मी म्हटलं की चला ठीक आहे, चला मी देवाचं नाव घेतलं आणि परत झोपलो. पण त्यानंतर मग माझं ते कंटिन्यू प्रॅक्टिस सुरू झाली की ती माळ घालायचीच. आणि मग तसंच मग मी काय केलं होतं की मी जेव्हा म्हणजे काशीला जायच्या अगोदर पण माझ्या गळ्यामध्ये होतं सूत्र होतं, रक्षासूत्र. आणि तिथे गेल्यानंतर मग मी आणखी रुद्राक्ष घेतले आणि आता ते भैरव सूत्र बनवून घातलेलं आहे गळ्यामध्ये 3 रुद्राक्षाचं. पण या प्रॅक्टिसेसमध्ये का आपल्याला खूप ठिकाणी प्रोटेक्ट करतात, कारण आपण म्हणतो जी जागा हायली एनर्जाईज झालेली आहे, जसं पॉझिटिव्हली जर ती हायली एनर्जाईज आहे ना, ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह जागा निगेटिव्ह गोष्टींना अट्रॅक्ट करणार. आपल्याला माहिती आहे, आपण सायन्समध्ये शिकलो आहे की जी पॉझिटिव्ह जागा निगेटिव्ह गोष्टींना अट्रॅक्ट करते. जितकं ते पॉझिटिव्ह आहे तितकंच तिथे निगेटिव्ह पण गोष्टी येतातच. जसं होतच ना, आता सपोज महादेवाची एक पूजा करतात, तिथे देव पण येतात, तिथे त्यांचे गण पण येतात आणि भूत पण येतात, सगळेच ते सगळे तिथे अट्रॅक्ट होतात. बराचसे तांत्रिक असे ते वेताळ साधना करतात, असं म्हणतात की वेताळ हा भूतांचा पिशाचांचा देव असल्यासारखा. मग तो वेताळ काय करणार, हे सगळ्यांचे म्हणजे तुमचे जे कामं असणार ते ह्या सगळ्यांकडनं करून घेणार. हो. आणि अरे माहितीये का, आता काय झालं होतं, असंच मी एका अघोरी सोबत बसलो होतो. आता तुला माहितीये मोस्टली अघोरी लोक कोणासोबतच बोलत नाही, ते काही शेअर पण नाही करत, काही डिस्कस नाही करत. आणि वाराणसीमध्ये काय झालं होतं माहितीये का, ज्या दिवशी मी तिथे पोहोचलो रात्री, आता तुला मी पूर्ण किस्सा सांगतो काय झालं होतं. की तिथे मी पोहोचलो होतो रात्री 1 वाजताचा माझा तिथे डिपार्चर होता. मी तिथे उतरलो, बाहेर आलो आणि मी काय केलं होतं, ऑनलाईनच हॉटेल बुक केलं होतं. अगोडावरून हॉटेल बुक केलं होतं आणि मला माहितीच नाही, आता मी फर्स्ट टाइम जातोय, सोलो ट्रिपवर आहे मी, माझ्यासोबत कोणीच नाही आहे. मी बाहेर आलो, मी रिक्षावाल्याला डायरेक्टली ती जागा दाखवली. मग तो बोलला मला मॅपमध्ये दाखव कुठे आहे. तर मग मी त्याला मॅपमध्ये दाखवलं तर तो का बोलला की दादा हे जे म्हणजे आता काशी विश्वनाथ मंदिरापासून आतमध्ये जावं लागतं आणि मणिकर्णिका घाट हा मध्येच लागतो आणि तुझी रूम तिथेच आहे आणि तिथे रिक्षा जात नाही, कारण ते खूप छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. तर तुला काय करावं लागेल, आम्ही तुला त्या गेटजवळ सोडू, तिथून तू चालत जा. आता 2 ऑप्शन आहे तुझ्याकडे, एक तू गंगाद्वारनी जा, म्हणजे तुला मणिकर्णिका घाटावरून क्रॉस करून जावं लागेल, किंवा मग तू त्यांनी मला थोडं अगोदर सोडलं, ते गदोली चौकाच्या तिथून थोडंसं आधी सोडलं. ते बोलले इथून एक छोटीशी गल्ली आहे, आता जे लोक वाराणसीला गेले त्यांना माहिती आहे, ते ब्लू लस्सी शॉप वगैरे आहे ना, त्या गल्लीतून तू जाऊ शकतो त्याच्या आधी पण. आणि तिथे खूप छोट्या आहेत, म्हणजे तुला सांगतो ना, एक स्कूटी जाऊ शकेल किंवा एक 2 व्हीलर कोणती पण, एवढी स्पेस आहे तिथे जायला. आणि खूप आतमध्ये होतं. मग तो बोलला की एक 700 मीटर आहे, तू जाऊ शकतो. मी म्हटलं हां ठीक आहे चालेल. त्यांनी मला विचारलं, बरं इन्सिस्ट केलं एकदा की तू फर्स्ट टाइम आलाय तर मी येऊ का तुझ्यासोबत तिथे तुला सोडायला. तर मी बोललो की नाही आता एवढं काय ना, कायच असेल जास्तीत जास्त. मग म्हटलं ठीक आहे चला. आणि मी जेव्हा आतमध्ये गेलो ना, तर काय झालं, पहिल्या म्हणजे असं जसं मी टर्न्स घेतो तर ती गल्ली बारीक बारीक होत जाते आणि तिथे कुत्रे आहेत भरपूर. आणि मला कुत्र्यांची भीती नव्हती, कारण माझ्या घरी पण डॉग आहे आणि मी आधी ते याच्यात पण काम करायचो ॲनिमल वेलफेअरमध्ये. तर मला चांगली ट्रेनिंग होती त्यांनी दिलेली की डॉग्सला कसं हँडल करायचं, कितीही व्हायलंट असला तरी पण मी त्याला शांत करू शकतो. तर तिथे काय झालं, त्या डॉग्सनी मला एका पॉईंटला आल्यानंतर, म्हणजे माझं हॉटेल 50 मीटरवर असेल, त्यांनी ना मला सर्कल केलं. एक पण अटॅक नाही करते माझ्या अंगावरती, येत नाही, मला चावत नाही, फक्त सर्कल करून हाऊल करतात ते वर बघून. हे थोडं मला अननॅचरल वाटलं की म्हटलं हे थोडं वेगळं आहे, कारण हे असं नाही करत डॉग्स कधी. आता मी रात्री जर 2-2:30 वाजता त्यांना एन्काउंटर करतोय, ते एकतर माझ्यावर अटॅक करतील किंवा मग ते मला तिथून पळवतील. पण ते पळवत पण नव्हते, कारण त्यांनी मला 4ही साईडने, म्हणजे एक सर्कल म्हटलं ते 4ही साईडने होते माझ्या. मी जाऊन नव्हतो शकत कुठे, मी मध्येच थांबलोय. आणि माझ्या गळ्यामध्ये होतं रक्षासूत्र, भैरवसूत्र घातलेलं होतं मी. आता मी माझ्यामध्ये फक्त एकच होतं की म्हटलं जर काही पॅरानॉर्मल असेल आणि मला जर काही ऐकू आलं किंवा मला जर काही फील झालं माझ्या बॉडीच्या अवतीभोवती, तर मला मागे नाही बघायचं आहे. कारण मागे बघणं कसं असतं की आपण सरेंडर करतो, किंवा आपण परमिशन देतो, म्हणजे लिटरली तू सरेंडर केलाय. तर मी काय केलं माहिती आहे का, माझ्या लेफ्ट साईडला एक डोअर होता. आता तुला सांगितलं असं गल्ली खूप बारीक आहे, डोअर लगेच होता माझ्या डोअर साईडला आणि त्याच्या खाली पण डॉग होता एक उभा. आता मी म्हटलं काय करू, तर मी हात लांबवला आणि ते डोअर नॉक केला. जितक्या फोर्स होत असेल तितक्या फोर्सने मी तो डोअर नॉक केला आणि आतमधून एका बाईचा आवाज आला की कौन है आप, क्या चाहिए. मग मी तिला सांगितलं माझी कंडिशन की म्हटलं मी मुंबईवरून आलो आहे आणि असं आहे, म्हटलं मला डॉग्सनी हे केलं आहे, सर्कल केलं आहे, मला जाऊ देत नाही आहे, तर प्लीज हेल्प करा. तर ती बोलली ठीक आहे.
तिने तिच्या मुलाला पाठवलं. तिचा मुलगा जसा बाहेर आला ना, मी तोपर्यंत त्यांच्या डोअरकडे बघितलं नव्हतं. मी फक्त असं स्ट्रेट बघतोय आणि त्यांच्याशी बोलतोय. तिचा मुलगा जसा बाहेर आला ना, सगळे डॉग्स गायब झाले. एकही नाही. तो आला बाहेर, तो शॉकमध्ये. तो बोलला की अरे तू तर बोलत होता की कुत्रे आहेत म्हणून, पण कुठे आहेत कुत्रे? एक पण नाही ना. एक पण नाही. मी म्हटलं अरे आत्ता होते जस्ट. आणि म्हटलं इथे इतके बसले होते म्हणजे 30-40 कुत्रे असतील बसलेले. तर तो बोलला की हा कुत्रे असतात, पण इथले कुत्रे खूप म्हणजे आता इथे इतके टुरिस्ट येतात की ते कुत्रे पण फ्रेंडली झालेत. मी म्हटलं काय माहिती. मी तर त्यांना ट्राय केलं, कारण मी त्यांना बिस्किट वगैरे दिले होते. आता ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याकडे असतात बिस्किट वगैरे, तर मी त्याला दिलं होतं बिस्किट, पण एकाने पण खाल्लं नाही. तो बोलला ठीक आहे मी तुला सोडतो. पण तो बोलला मी फक्त त्या कॉर्नरपर्यंत आहे ना, मी तिथून खाली येणार नाही, कारण खाली मणिकर्णिका घाट लागतो, तिथे मी येणार नाही. मी म्हटलं हां ठीक आहे, तू तिथपर्यंत सोड मला. मी तिथे सोडलं. मी गेलो रूमवरती. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं माहिती आहे का, आता ते अघोरी वगैरे बसले, तर मी मस्त फोटो वगैरे काढतो. मी त्यांना विचारलं की मी तुमचे फोटो काढू का, तर ते बोललं, त्यांनी इशारा केला की हां ठीक आहे काढ. मग मी त्यांचे फोटो वगैरे काढतोय, मस्त माझं फिरतोय, सगळं करून मी गंगा आरती केली, जेवण केलं आणि येऊन बसलो त्या अघोऱ्यांसोबत. तर त्यातले एक ना मला बोलतो की ये इकडे. मग मी आलो होतो, त्याने ना असं माझ्या डोक्यावरती हात ठेवला. आणि आता मग त्यांनी हात ठेवला, मी पण असं म्हटलं की आशीर्वाद वगैरे देत असेल, मी तिचे पाय वगैरे पडलो होतो. तो बोललो नाही मी तुला आशीर्वाद नाही देत आहे. मी म्हटलं मग. बोलतो मी बघतोय तुझ्या पाठीमागे काय आहे. मी म्हटलं मग सांगा आता काय आहे. तर मग तो बोलला की तुला वाराणसीमध्ये येऊन किती दिवस झालेत. म्हटलं एकच दिवस झाला, हा माझा पहिलाच दिवस आहे. मी काल रात्री म्हणजे आज सकाळीच आलो म्हटलं 3-3:30ला. तर तो बोलला की आल्या तुझ्यासोबत काय आहे, काही चुकीचं घडलं का. तर मी म्हटलं हां एक असा इन्सिडेंट. मग मी त्याला सगळं नरेट केलं एकदम प्रॉपरली, एकदम सगळे पॉईंट सांगितले त्याला. मग तो बोलला तुझ्या पाठीमागे एक पिसाच होता काल रात्री, जो तुला ट्रॅप करायचा बघत होता. पण तुझ्या जे तू रुद्राक्ष घातले आहेत ना, हे एनर्जाईज आहेत, कारण प्रॉपरली तू इतके दिवस म्हणजे आता कसं असं माहिती आहे, रुद्राक्ष ना चार्ज होतात आपल्या बॉडीसोबत, आणि सगळेजण रुद्राक्ष नाही घालू शकत. म्हणजे जर मी एक रुद्राक्ष घालतोय, मी हा कोणाला शेअर नाही करू शकत, कारण तो जेव्हा आपण यूज करतो ना, तो एकदम रॉ असतो, त्याच्यामध्ये काही नाही, तो एकदम असं एम्प्टी आहे तो. आपण जेव्हा त्याला घालतो ना, तर तो आपल्या बॉडीसोबत ट्यून होतो आणि तो तसा चार्ज होतो. तर तो बोलला हे जे तू घातलंय ना, याच्यामध्ये तुझी पॉझिटिव्हिटी असल्यामुळे त्या पिसाचनी तुझ्यावरती अटॅक नाही करू शकले ते. आणि ते जे डॉग्स होते ना, ते तुला त्याच्यापासून प्रोटेक्ट करत होते. ओके. कारण डॉग्स हे काळभैरवचे आवडते प्राणी आहे, म्हणजे त्यांचं वाहन पण बोलतात त्यांना. तर ते त्यांना ते त्यांच्या थ्रू आलेले असं समज, ते तुला प्रोटेक्ट करत होते, कारण तुझ्याकडे म्हणजे तुझी ती पॉझिटिव्ह एनर्जीमुळे. मग मी म्हटलं पिसाचपासून मी कसं वाचवतो. ते बोललो तुला वाचायची गरजच नाही, कारण तू त्याला घाबरत नाहीस. आणि तसं होतं, जर आपण एखाद्या एंटिटीला घाबरत असणार ना, तर आपण त्या एंटिटीच्या जाळ्यात फसल्यासारखं होतं. आणि असं मोस्टली होतं की आपण जो आता एखादा पर्सन जो घाबरत नाही, पण त्याला जर एखादी गोष्ट माहीत पडली ना, मग तो घाबरायला सुरू करतो, मग ती त्याला हॉन्ट करते. आता मग लोक कसे बोलतात, आम्ही रात्री 3-3 वाजता स्मशानात जातो, आम्हाला काही होत नाही. आता मी म्हणतो बाबा का जातो तुम्ही, पहिली गोष्ट तर ही का, म्हणजे नागाच्या वेळात आपण स्वतःवर हात नाही घालत ना. ते असं बी नाही ना रे, ते आपले जे आपण म्हणतो ना आधीपासून होत आले, आपले जे पूर्वज होते ते असेच नाही ना म्हणत की जाऊ नका वगैरे, त्याच्या मागे काहीतरी कारण, सायन्स पण प्रूव्ह करतं त्या गोष्टींना. अरे रिझन आता कसं होतं माहितीये का, आता तुला माहिती आहे, जसं मी आधी पण बोललो होतो की तुला माहिती आहे करंट लागणार आहे तुला, तर का हात लावशील ना तू. हे पण कधी कधी कसं होतं की काही काही सिच्युएशन्स घडून येतात तशा. आता मी मारुंजीच्या जंगलात राहायचो TCS मध्ये असताना, तर तिथे जंगलाच्या मधोमध एक सोसायटी होती, ठीक आहे. आणि फर्स्ट फ्लोअरला मला फ्लॅट भेटला रेंटने, आणि त्या फ्लोअरला कोणीच राहत नव्हता. पण मग जसं मी गेलो, मला पहिल्या दिवशी कळालं की माझ्या बाजूच्या फ्लॅटमध्ये एक कपल राहते. ओके. आणि मी त्यांना रोज बोलतोय, मी मॉर्निंग वॉकला जातोय तर तोही मला दिसतोय, मी त्याला हॅलो ग्रीट करतोय, ऑफिसवरनं आल्यावर संध्याकाळी भेटतोय आम्ही. आणि मला असं जाणवतंय की मी झोपायचा प्रयत्न करतोय, त्यांची काहीतरी पार्टी सुरू आहे. एक दिवस तर झालं, मग मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणलं अरे आपके यहाँ पे तो हमेशा पार्टी चलती रहती. मग ते बोलायला लागले की हा मित्र येतात, आम्ही संध्याकाळचे भेटतो सगळेजण, आम्ही ताश खेळतो, तू पण ये आमच्यासोबत खेळायला. म्हणलं ठीक आहे येतो. आणि एक दिवस मी तसंच गेलो, आणि त्याच्यानंतर काय झालं, मी आलो आणि एंट्री घेताना
सिक्युरिटीवाला मला तू कुठे राहतो? फर्स्ट फ्लोअरला. मग मी त्याला विंग सांगितली, मी या विंगला फर्स्ट फ्लोअरला राहतो, माझा हा फ्लॅट नंबर आहे. ते म्हणजे तू एकटाच राहतो का तिथे? ते म्हणजे भीती नाही वाटत का म्हणे राहायला तिथे? म्हणजे भीती काय वाटायची? ते म्हणे कोणीच राहत नाही. आणि त्या बाजूच्या फ्लॅटमध्ये तर एक इन्सिडेंट घडलेला म्हणे. तिथे एक दिवस काही जण पार्टी करत होते आणि पार्टी करता करता अचानक ते सगळं घर जळालं. आणि ज्या दिवशी मला कळालं तो होती 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टची सुट्टी. आणि मी गेलो घरी आणि भीत झोपलो. आणि पुन्हा त्याही दिवशी मला पार्टीचा आवाज आला की हे लोक पार्टी करतायत. पण मी गेलो नाही, कारण मला आता वाटलं काहीतरी हॉरर घडत आहे. आणि मुळात त्याच दिवशी ती लिफ्ट पण बंद झालेली, ज्या लिफ्टने मी फर्स्ट फ्लोअरला जायचं. मी स्टेअरने पुन्हा पैदल गेलो आणि मी झोपण्याचा प्रयत्न केला. पण रात्रभर काही झोप नाही आली. ते पार्टीचा आवाज आला आणि मला असा डोअर नॉक झाला की ये. तर मी गेलोच नाही. आणि दुसऱ्या दिवशी माझं अंग संतापलेलं. त्यात माझा भाऊ आलेला, त्यांनी थांबला थोडा वेळ आणि तो गेला. त्याच्यानंतर मला असं जाणवलं नाही की कोणीतरी दरवाजा उघडला आला आणि माझ्या पूर्ण अंगावरनं हात पसरवतोय. आणि तो स्पर्श असा होता की मला जाणवला नेमकं की कोणीतरी माझ्या पायाच्या नखापासनं ते डोक्याच्या केसापर्यंत कोणीतरी हात पसरवतोय माझ्या अंगावरनं. आणि मग तो चालला गेला. आणि मग मी माझ्या भावाला विचारलं, का रे तू आला होतास का? असं काय करतोय? अंगाला हात लावतोय, पट्टी गिट्टी बदलणार होतास का? ते म्हणे मी मागचे 3-4 तास झाले आलोच नाही इथे. सकाळी येऊन तुला हॉस्पिटलमध्ये नेलं, त्याच्यानंतर आलोच नाही. आणि मग ती भीती अशी जमली की नाही, हे बाजूचीच लोक आहेत जे येत आहेत आणि ते मला आता बोलवणार. ते असं झालं की त्यांनी मला नेहमीच कॉल करत राहिलेत की ये आमच्याकडे, ये आमच्याकडे. आणि त्यांना काही स्टोरी सांगायची असेल जी त्या पिऊंनी मला सांगितली. आणि ते एक असं झालं ना की त्यांचं ऐकलं आणि मला जसं कळालं की ती मनात भीती बसली आणि मी बिमार पडलो. मोस्टली काय होतं, आपण घाबरलो ना की एक प्रकारचं सरेंडर होऊन जातं. सरेंडर म्हणजे त्यांना समजून जातं. आणि मुळात म्हणजे त्यांना आता भ्यायची गरज नव्हती की आपण याला भिवून राहायची गरज नाही की याला आता आपल्याबद्दल कळालेलं आहे. मग ते सरळ सरळ माझ्या घरात घुसायला लागलेत की डोअर नॉक करणं किंवा मग दरवाजा उघडून सरळ सरळ आत येणं. तेच आता तुला सांगतो, बरेच जण ना ऑराबद्दल बोललो. आता कशी काही लोक काय म्हणतात मला, मी जे स्टोरीज सांगतोय खूप जुन्या स्टोरीज जे माझ्यासोबत घडलेले. लोक म्हणतात की तुझा जन्म अमावस्याला झालाय का, तुलाच भूत दिसतात. पण त्यांना ते माहीत नाही की जसं हा बोलला की जे घाबरतं त्याला पोजेस जास्त होतं किंवा त्याला जास्त जाणवतं. त्या टायमिंगला माझं असं होतं की मी खूप घाबरायचो, अंधाराला खूप घाबरायचो. मग त्या टायमिंगला गोष्टी जाणवायच्या. पण जसं जसं आपण स्पिरिच्युअली ॲक्टिव्ह झालो, आपण आपला ऑरा स्ट्रॉंग केलं ना, त्या टायमिंगला ह्या गोष्टी जाणवत नाही. पण आपण नकारू नाही शकत की अशा आहेत म्हणून, नाही का. कारण काय होतं, आपण जात काय म्हणतो, नाही रे ते सगळं काहीच नव्हतं एवढं, पण त्याला निग्लेक्ट करून टाकतो की तसं काहीच नव्हतं. पण ते आहे, कारण आपण पॉझिटिव्हिटीच्या अगेन्स्ट निगेटिव्हिटी अवॉइड नाही करू शकत. हे पण अगदी खरे. आणि हा जसा बोला ना ऑरा, तर किंवा आपण आपले चक्रास ठीक करतो, तर त्यासाठी कुठलीही एंटिटी असेल किंवा पुरुष, ते एक परकाया प्रवेश म्हणतो त्याला आपण, की जे लोकांच्या बॉडीमध्ये पजेस करणं. आणि जेवढे आपण फिजिकली किंवा आपण इनलाईट नसू किंवा आपण एनर्जाइज नसू, तेवढं त्यांच्यासाठी असतं की ते इझिली ॲक्सेस करतात आपल्याला. आता ते एक स्टोरी आहे बघ, फॉरेनमध्ये घडलेली आहे. बऱ्याचशा जागी मी ऐकलेलं, यूट्यूबच्या चॅनल्सवर बी बरेचसे आहेत. ती शॉर्टेस्ट हॉरर स्टोरी म्हणतात, नाही का त्याला. तर त्याच्यात असं झालं की एक माणूस आणि एक बायको असती आणि तिचा मुलगा असतो. तर ते तिघं एकदम हॅपीली राहत असतात वगैरे. तर एक दिवशी असं होतं की त्या नवरा बायकोमध्ये खूप मोठं भांडण होतं. म्हणजे असं भांडण होतं की त्या नवऱ्याचा स्वतःचा ताबा सुटतो आणि तो त्याच्या बायकोला मारून टाकतो. त्या टाईमला त्याचा मुलगा झोपलेला असतो, तो त्याला मारून टाकतो. आणि मारल्यानंतर तो तिथंच त्याच्या बॅकयार्डमध्ये तिला गाडून टाकतो. तर सगळं झालं, पण आता त्याला असं झालं की आपण खूप मोठी चूक केली आहे. तो रिग्रेटमध्ये पण आहे, पण आता तो दाखवू पण नाही शकत. तो काय करतो की दुसऱ्या दिवशी त्याचा म्हणजे मुलगा नाश्त्याला वगैरे बसलेला असतो. हा जातो, त्याला काय अपेक्षा असते की त्याचा मुलगा विचारेन की आई कुठे आहे किंवा मम्मी कुठे आहे. तर तो विचारतच नाही. तर त्याला काय वाटतं, ठीक आहे जाऊ दे, मुलाला शाळेला वगैरे जायचं असेल, त्याला घाई असेल म्हणून तो विचारत नसेल. एक दिवस झाला, संध्याकाळी पण आला तो. संध्याकाळी पण ते डिनरला बसल्यावरती त्यांनी विचारलंच नाही की आई कुठे आहे. तो जाऊ दे म्हणला, नाही का, ह्याचं लक्ष वगैरे, ह्याला वाटलं असेल आई कुठं गेली म्हणून. दुसरा दिवस झाला, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी त्यांनी विचारलं की अरे बाळा तू विचारलं नाही म्हणजे आई कुठे गेली म्हणून. तो काय बोलला सरळ त्या माणसाला की मी विचारू कशाला, आई तर 4 दिवस झाले तुमच्या पाठीवरच फिरतीये म्हणून. बघितलंय मी, तू ऐकले असेल बघ. तो म्हणजे तो माणूस तिथून थंडच पडतो की कसं काय की नाही का त्याला दिसतीये ती म्हणून.
ती पण म्हणजे खूप असे क्रिपी इन्सिडेंट असतात, त्याच्यावरती खूप असे मूवीज वगैरे पण बनतात. आता आपण तुला जसं मी सांगितलं की आता नवीन एक पॉडकास्ट आपण एक सिरीज सुरू करतोय, ज्याच्यामध्ये आपण अशा बऱ्याच कॉन्स्पिरसीज म्हण किंवा बऱ्याच थिअरीज म्हण आणि ज्याच्यावरती मूवीज बनल्या, सिरीज बनल्या, जसं क्राईम्स पण होतात भरपूर. आता आपण म्हणतो ना क्रिमिनल करणारा हा भूत नसतो, पण हा माणसाच्या वेशात असलेला एक भूतच आहे. आता आपण नाही का ह्याचं म्हणतो काही अर्बन लेजेंड्स बद्दल बोलला तो, तर नॉर्थ ईस्ट साईडला बघ त्याच्यावर मूवीज पण बरेचसे बनलेले आहेत. ते अंजेरी नावाचा एक प्रकार असतो, तो डोंगरांमध्ये एक्झिस्ट करतो. ते कसे असतात, ते भूत कसे असतात की ते मुली असतात जे कमी वयाचे किंवा मुली असतात की ज्यांच्यावर शोषण झालेले आहे, त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत आणि त्यांना मारले आहेत, आणि ते त्या साईडला जास्त प्रचलित आहे की ते जेव्हा ते मरतात ना की ते भूत म्हणून त्या डोंगरामध्ये फिरत असतात कंटिन्यू. मग ते अख्खा तो परिसर, त्या परिसराची एनर्जी बदलून ठेवतात. कोणी तिथं गेलं की त्याला वेगवेगळे असे नाही का फिलिंग्स येतात. कधी कधी त्यांच्यासोबत काही वाईट पण घडतं, असं बरेचसं घडत असतं. आणि त्याच्यावर आपण मूवीज देखील बघतो बरेचसे. बघ आपण जे बघतो काय ग्रुप असतो की ते गेले डोंगरांमध्ये, गेले एका हटमध्ये राहिले, पण त्याला माहीत नाही की त्या हटच्या आसपासची स्टोरी काय आहे. त्यांना नंतर जाऊन कळतं की त्या हटच्या आसपासच ती 20-30 मुलींना मारून काढलेला असतो. आणि मग ते एक 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 करत त्या आत्मा त्यांना आपल्या वशमध्ये घेऊन त्यांच्या शरीरात प्रवेश करायचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये खूप असे इन्सिडेंट करतात, काही लोक मरतात वगैरे. मग हे असे असतात बरेचसे नाही का, आपण म्हणतो पिशाच झाले, आपण जसं डिस्कस करत आलो असे बरेचसे प्रकार आहेत. पण ते प्रकार बी आपण जसं स्टार्टला म्हणलो ना की ते असेच नाही करत, त्यांच्या मागे एक बॅक स्टोरी असते. आपण म्हणतो आता एखादा प्रेत आहे, तो असाच नाही ना, तर समजा एखाद्याची इच्छा अपूर्ण राहिली, आपण जसं म्हणलं नाही का, त्याची इच्छा अपूर्ण राहिली, पण ज्याची इच्छा पूर्ण देखील झालेली आहे, पण तो कुठं ना कुठं त्याची नाळ जुळलेली किंवा त्याला अटॅचमेंट आहे, तरी पण ते सोडत नाही. तो असं इन्सिडेंट ऐकले असेल बघ. काय काहींचे तर असं असतं की फॅमिलीमधला एक जण वयाने वारला किंवा काय झालं, पण तरी पण त्यांना ते जाणवतं की ते आहे तिथं म्हणून. बरेच जण म्हणतात की ते अजून पण आहेत वगैरे. मग ते पण एक असतं की ते अटॅचमेंट म्हणून पण राहतात बरेचसे जण. काही लोकांवर आपण म्हणतो अत्याचार झालेले असते, त्यांना बदल्याची भावना असते. किंवा आपण आपल्या पुराणांमध्ये ऐकत आलोय की 14 प्रकाराचे भूत असतात, त्यांचे ते वेगवेगळ्या ह्याच्यातून क्रियातून तयार होतात किंवा काही काही स्वतः तयार होतात. आपण जसे डायन म्हणतो वगैरे, ते स्वतः तयार होत आहेत. त्याच्यावरती मूवी पण, कालो मूवी तू बघितली असेल बघ. आपलं CID मधलं जे अभिजितचं कॅरेक्टर ज्याने केलं ना, त्याची एक मूवी आहे कालो, ती तू बघ. त्याच्यामध्ये तेच दाखवलेलं आहे आणि ती थोडीफार अशी रिलेटेड आहे रिअल लाईफ स्टोरीशी. म्हणजे तसं गाव आहे एक्झॅक्टली, आणि तशा गावाची स्टोरी सांगितली त्याने की तिथे असंच काहीतरी झालेलं नाही की एंटिटी क्रिएट झालेली. तीच डायन ती स्वतःला तयार करते. आणि त्या आधी बघ जुन्या काळात कसं व्हायचं, लोकांना कळलं की डायन आहे तर ती मारून टाकायची त्यांना. झाडावर तिचे केस काढले जायचे पहिले, मग तिच्यावरती सगळेजण नाही का दगडी मारायचे, मग तिला मारून टाकलं जायचं, गाडलं जायचं. मग ती डायन, मग तिचा तो प्रॉपर एक प्रेत तयार हे आत्मा तयार व्हायची किंवा एक एंटिटी, स्ट्रॉंग एंटिटी तयार होती. तंत्रमध्ये असं पण म्हणतात ना की समजा एखादी प्रेग्नेंट लेडी जर मरत असेल तर तिला खिळे मारतात मरण्याच्या आधी. हा, आणि जर ते खिळे नाही मारले आणि तसंच केलं तर ती पण डायन म्हणून येते. ओके, त्या मूवीमध्ये आहे. पण तुम्ही मूवी बघ, एकदम म्हणजे ती एकदम अंडररेटेड आहे. आता आपण या मूवीची सिरीज सुरू करणार आहे की ज्याच्यामध्ये अशा मूवीज राहतील ज्या लोकांनी बघितलेल्या आहेत ऑलरेडी, पण ते अशा खूप क्रिपी आहेत किंवा ते कुठेतरी कशाशी लिंक्ड आहेत. आपण त्या सगळ्या मूवीज पण या नवीन सिरीज मध्ये आपण डिस्कस करू. लोकांना कसं स्टोरीज पण ऐकून त्यांना असं वाटतं की हे रेग्युलर झाले, पण त्यांना हे पण माहीत पाहिजे की आपण जे मूवीज सिरीज बघत आलोय त्याच्या माग काही हिस्ट्री आहे का. आपण बरेचसे मूवीज बी ऐकतो बघ की त्यांच्या शूटिंगच्या दरम्यान पण जे ऍक्टर्स आहेत त्यांचं काय घडलेले असतील, किंवा ते कुठल्या तरी एखाद्या एन्शियंट जागी शूटिंगला गेले, मग तिकडचा जो एखादा आत्मा असेल किंवा आपण म्हणतो ते स्टोरीज सांगतात जे शूटिंगला गेलेले असतात ते म्हणतात. मग आपण त्याच्यावर पण असं डिस्कस केलं पाहिजे. सो ठीक आहे गाईज, आपण हा पॉडकास्ट इथेच थांबूया. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत जर हा व्हिडिओ बघत आला असाल तर प्लीज मेक शुअर टू ड्रॉप अ लाईक. तुम्ही आमचं चॅनल शैतान स्टोरीज मराठी हॉरर पॉडकास्ट याला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे काही व्ह्यूज आहेत, तुम्हाला काही जर तुमचे इन्सिडेंट शेअर करायचे असतील तर तुम्ही कमेंट्स करू शकता. तुम्हाला पण जर तुमचे स्टोरीज आमच्या पॉडकास्ट थ्रू शेअर करायचे असतील तर आम्ही गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, ती फिल करा, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. आणि थँक्यू सो मच.